झाली आपण थेट चालूया. तर माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील चॅट जीपीटीने तयार केलं आहे. याचा उपयोग करून म्हणजे पत्रही तयार करण्याकरता आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही. त्यामुळे एआयचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. येणारा जमाना एआयचा असल्यामुळे येणारी आव्हानं लक्षात घेत विरोधकांनी आतापासून त्याचा उपयोग सुरू केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन देखील या निमित्ताने करतो. आणि खरं तर आपण बघितलं पाहिजे की आता या ठिकाणी यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले या पत्रकार परिषदेमध्ये, कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केलेली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि या ठिकाणी ते पोहोचले. फक्त आता अल निनोला देखील आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हे पण जर त्यांनी चॅट जीपीटीला विचारलं असतं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांनी केले नसते. आणि आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात. तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर यांनी 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं. तर हरकत काही नाही. मला असं वाटतं की आता एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाही. त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅरेग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅरेग्राफ तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे त्याचं ते काही बदलतच नाही. तसे तेच घटना टाकतात. ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली तरी त्याच घटना टाकतात. कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहेत. हा याच्या मागचा मोठा प्रश्न आहे. आता त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात देखील याच्यामध्ये सूतोवाच केलेला आहे. पहिल्यांदा तर मी स्पष्ट करू इच्छितो, समोर कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे. केवळ विधानसभाच नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकलेलो आहोत. तरी देखील आम्ही हा विचार केला नाही की आता काय करायचं आहे. आता 2029ची निवडणूक आहे, त्यामुळे 28 किंवा 29 मध्ये कर्जमाफी करू असा विचार आम्ही केला नाही. कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक